चला कालचं झालेलं रिवाइज करून मग आजचं लेक्चर चालू करू. आजचं लेक्चर सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचा ह्या चॅप्टरचा बीट आज असणार आहे तो हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन्स म्हणजे काय आणि हायड्रोकार्बन कुठले कुठले तयार होतात, कसे होतात, काय हे सगळं बघायचं आज. कारण हायड्रोकार्बन जर कार्बन मध्ये शिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय शिकायला पाहिजे, हायड्रोकार्बनचा स्टडी झालाच पाहिजे. मग हे होण्यासाठी थोडं काल परवा दिवशी आपलं जे झालेलं का ते मागच्या लेक्चरचं थोडक्यात मागचं लेक्चर म्हणू शकतो. बेसिक गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. ते आहेत का जरा रिकॅप करूया, 2 मिनिटात होऊन जाईल. माग आपण परवा दिवशी किंवा मागच्या लेक्चरला काय काय चेक केलं, बॉन्ड बघितलेत. मग टाइप्स ऑफ बॉन्ड, आता त्यामध्ये शेअरिंग होते तर कोव्हॅलंट बॉन्ड होणार, बरोबर आहे. कार्बन तर शेअरच करतोय, त्यात काय वाद आहे का, कार्बन शेअरिंग मध्येच बनवणार आहे, दुसरं काय होत नाही. मग कार्बन जो शेअरिंग मध्ये करतोय, आता कार्बनच फक्त शेअर करतोय का, नाही. तर आपण बघितलं की सिंगल बॉन्ड होऊ शकतोय, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. कळते कार्बनची कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण चेक केलं की कार्बन कॅन शेअर मेक सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. कळते. मग त्याच्यासाठीचे एक्झाम्पल्स आपण बघितले. पुढे टेट्राव्हॅलेन्सी बघितली. टेट्राव्हॅलेन्सी म्हणजे काय, 3 हायड्रोजन सोबत दुसरा एखादा आला तरी त्याला देखील कार्बन रिॲक्ट करू शकते. मग डायक्लोरो बघितला, क्लोरोमिथेन बघितला, ट्रायक्लोरोमिथेन बघितला. कळतंय. थोडक्यात कॅरेक्टरिस्टिक्स झालेले आहेत. पुन्हा कार्बन शेअर का करतोय, शेअरिंगच का करतोय हे बी बघितलं. कारण का मायनस करणं बी अवघड आहे आणि प्लस करणं बी अवघड आहे, म्हणून तो काय ऑप्शन वापरतो मधला, मिडवे शेअर. कळतंय. आता कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे हे सगळ्यात महत्वाचं. व्हॅलेन्सी आहे 4. कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे 4 शेअर करू शकते. त्यामुळे मी आपण त्या दिवशी बघितलं की वर्सॅटाइलिटी नुसार काय कार्बन प्रत्येक एलिमेंट मध्ये सापडतोय का, तर 4 एलिमेंटची कॅपॅसिटी आहे, कुठलाही एलिमेंट घेऊ शकतो. क्लिअर आहे. मग आता त्यातला आपल्याला महत्वाचा बीट आहे हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बन, व्हॉट इज हायड्रो, हायड्रो मीन्स हायड्रोजन, आणि कार्बन तर माहित आहे, कार्बन म्हणजे हायड्रोजन आणि कार्बन यांचा बॉन्ड. सिंपल सोप्या लँग्वेज मध्ये काय, हायड्रोजन आणि कार्बन यांचा बॉन्ड. आता हायड्रोजनचा आणि कार्बनचा बॉन्ड म्हणजे काय आपण बघितलं पद्धतीनं की आपण बघितलं CH4 मिथेन, 1 कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहेत. आता कार्बन सोबत हायड्रोजन हा प्रत्येक एलिमेंट मध्ये मॅक्झिमम टाइम असतोय. छोट्या अमाऊंट मध्ये असेल, सिंगल असेल किंवा डबल असेल. का तर बघितले कार्बनची 4 आहे पण हायड्रोजनची एकच व्हॅलेन्स आहे. कळते का, 1 आहे त्यामुळे तो कुठे बी ऍडजस्ट होते. कळते. त्यामुळे मॅक्झिमम एलिमेंट्स मध्ये आपल्याकडे काय असतोय, हायड्रोकार्बन हा प्रेझेंट असतोय. फिक्स हायड्रोकार्बन असतोच. क्लिअर आहे. त्यामुळे हायड्रोकार्बन शिकणं बी तेवढंच गरजेचं आहे. चला तर मग बीट टाका हायड्रोकार्बन. आणि आज जे होणार आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. आजचं लेक्चर इम्पॉर्टंट आहे कारण पुढच्या सगळा बेस इथं आजच क्लिअर होणार आहे. टाका बीट हायड्रोकार्बन. त्याला सांग शांत बसा सांग. हायड्रोकार्बन, कार्बन कंपाउंड्स, कार्बन कंपाउंड्स contain many elements, contain many elements. The element hydrogen, the element hydrogen is present to smaller or larger extent. म्हणजे हा स्मॉलर किंवा लार्जर दोन्ही मध्ये असू शकतो. स्मॉलर एक्सटेंट or larger extent पुढं द कंपाऊंड. हायड्रोकार्बन्स कुणाला म्हणायचं महत्वाचा क्वेश्चन येते डिफाइन हायड्रोकार्बनला. द कंपाऊंड विच कंटेन्स ओनली कार्बन अँड हायड्रोजन carbon and hydrogen
इज नोन ॲज हायड्रोकार्बन्स. म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन दोन्ही असते त्याला काय म्हटलं जाते? हायड्रोकार्बन्स. कळतंय? हा. पुढं नेक्स्ट बीट आता महत्वाचा आहे, टाइप्स. हायड्रोकार्बनचे टाइप्स. एक्झाम्पल नाही, टाइप्स लिहा. पहिला असतोय आपण बघितलेला आहे ओपन चेन, आणि दुसरी काय होती? क्लोज चेन. चेन बघितलेली आधी, क्लोज चेन दॅट इज रिंग. ओपन चेन हायड्रोकार्बन्स आणि क्लोज चेन हायड्रोकार्बन्स. कळते? आता ओपन चेन मध्ये पुन्हा त्याचे दोन टाइप्स पडतात. ओपन चेन मध्ये दोन टाइप्स, हे मेजर आहेत, तसं तर तिकडे बी लागणार आहे. ओपन चेन मध्ये पहिला असतोय सॅच्युरेटेड, हा सॅच्युरेटेड, आणि दुसरा अनसॅच्युरेटेड. क्लोज मध्ये सायक्लिक असते. कळते? क्लोज मध्ये काय असणार आहे? सायक्लिक, दॅट इज सायक्लोहेक्झेन. एक्झाम्पल आता पुढे आपल्याला हे शिकायचं व्यवस्थित डिटेल मध्ये, तर फक्त जस्ट लिहून ठेवा. ह्याचं नाव काय आहे? क्लोज चेन मध्ये सायक्लो हेक्झेन, दॅट इज C6H12. C6H12. आता हे कसा होत आहे हे महत्वाचं आहे. अजून भरपूर आहेत, एक्झाम्पल फक्त आपण सध्या टेबल मध्ये बेन्झीन आहे, भरपूर आहेत. आता लक्ष द्या, सायक्लोहेक्झेन. आता हे पहिला 2 मिनिट जरा लक्ष द्या, एक्सप्लेन करतो मग लिहा. सायक्लोहेक्झेन साठी सायक्लोहेक्झेन C6H12. सायक्लो कार्य सर्कल आहे, जसं आपण काल बघितले नाव बघताना. क्लोरो का तर क्लोरीन होतं, तसंच इथं सायकल सर्कल आहे म्हणून सायक्लो म्हटलं जाते. आणि किती आहेत रे? 6 आहेत. 6 म्हणून हेक्झेन. आता हेक्झेन का म्हणायचं काय, आता तुम्हाला आज रूट वर्ड शिकवायचे आपल्याला, तेव्हा ते क्लिअर होईल. कळते? याचं क्लिअर मिनिंग. त्यामुळं आता क्लिअर होईल. क्लिअर होईल? क्लिअर आहे? हा. आता C6H12. आता बघा कार्बन किती आहेत? 6. फॉर्म्युलानुसार बघा 1 2 3 4 5 6. मिनिंग समजून घ्या, नुसतं लिहिण्याचा अर्थ नाही. आणि हायड्रोजन किती आहेत? 12. आता जर तुम्ही बघितले कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4 आहे. व्हॅलेन्सी किती आहे? 4. इकडे बघितलं तर एक शेअर आहे, सिंगल बॉन्ड आहे. इकडे बघितलं तर एक शेअर आहे, सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे ह्या कार्बनने 2 ऑलरेडी घेतलेत. किती कमी आहेत? म्हणजे याला किती कमी आहेत? 2. म्हणजे याने किती हायड्रोजन घेणार? बरोबर आहे. तसंच इकडे बघा, ह्याला बी किती कमी आहेत? 2. याला बी 2. याला किती कमी आहे? कारण प्रत्येकानं 2-2 शेअर केले, 2 कमी आहेत ना, 2-2 हायड्रोजन घेणार आहे. अवघड आहे का? झालं स्ट्रक्चर. स्पायडर वाटत असेल पण अवघड नाही. लक्ष द्या, अवघड आहे का? मिनिंग समजून घेत जावा. नाही असलं काहीतरी विचित्र बघितले वाटते कुठं तर कोणी टेन्शन दिल्यासारखं. टेन्शनचा काय विषय का? आता 2 स्ट्रक्चर याच्यात महत्वाचे असतात, एक सायक्लोहेक्झेन, दुसरं बेन्झीन. बेन्झीन एक हाय पुढे तो शिकायचं आपल्याला. पण सायक्लो म्हणजे कळतंय का? सायक्लो म्हणजे सर्कल, हेक्झेन म्हणजे 6. आता याच्यात पेंटेन येऊ शकते, ते बघू नंतर. हे क्लिअर आता. आणि हे क्लोज आहे. कसला टाईप? हा क्लोज चेन. क्लोज चेनचं स्ट्रक्चर कळालं? अवघड आहे का? हा. नावानुसार C6H12. C6H12. तर सॅच्युरेटेड मध्ये काय असते? सॅच्युरेटेडचा मेन टाईप आपण म्हटलं जातोय अल्केन. काय म्हणतो? अल्केन. अनसॅच्युरेटेड मध्ये 2 होते, अल्क. आता हे लय महत्वाची गोष्ट आहे, हे नीट शिकून घ्या. आता अल्केन. अनसॅच्युरेटेड मध्ये अल्कीन आणि अल्काइन. ते दिसते का? ह्याच्या मागं मिनिंग भरपूर आहे.
जा तू झालं. लक्ष द्या, तिकडचं कळलं. सायक्लोहेक्झेन काय म्हटलं जाते? सायक्लोहेक्झेन. क्लोज चेन झाली. ओपन चेन मध्ये दोन टाइप्स, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे काय? कंप्लीट झालंय. काय झालंय? कंप्लीट. म्हणजे त्याच्याकडे व्हॅलेन्सी शिल्लक आहे का? 4 ला 4 फुल फिल आहे. इथं बघा 4 ला 4 फुल फिल आहे. सॅच्युरेटेड म्हणजे त्याला पुढे घ्यायची कॅपॅसिटी आहे का? नाही. पण अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? रिमेनिंग आहे. पूर्ण कंप्लीट आहे का? नाही आहे. त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, ते कंप्लीट केलेला नाही, कंप्लीट झालेला नाही, त्याला म्हणायचं अनसॅच्युरेटेड. कळते? आता सॅच्युरेटेड मध्ये आपल्याकडे सॅच्युरेटेड मध्ये एकच टाइप पडतोय, त्याला म्हटलं जाते अल्केन. काय म्हटलं जाते? अल्केन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असते त्यांना काय म्हणायचं? अल्केन. लक्ष द्या, फक्त नावात फरक नाही. अल्क मीन्स कार्बन. अल्क मीन्स काय आहे? कार्बन. वाटलंच तर वर लिहून ठेवा. अल्क मीन्स काय आहे? रूट वर्ड. अल्क म्हणजे कशासाठीच आहे? कार्बन साठी आहे. कार्बनचा आहे. अल्क मीन्स कार्बन. आता अल्केन, अल्केन सॅच्युरेटेडला अल्केन आणि अनसॅच्युरेटेड मध्ये दोन असतात. अनसॅच्युरेटेड मध्ये दोन. अल्कीन फक्त बघा एन होतं, इथं ई झाले, फक्त मार्क केले मी सेपरेट. काय केले? अल्क सेमच आहे, चेंज झाले का? अल्कीन. आणि इकडं अल्काइन, अल्काइन वाय फक्त एक अक्षर फक्त बदलते, पण पूर्ण मिनिंग बदलते. आता ही गोष्ट सगळ्यात महत्वाची, डोक्यात फिट करून ठेवा. अल्केन म्हणजे सिंगल बॉन्ड असते. कधी बी काय असते? सिंगल बॉन्ड. अल्केन ANE वापराला तर ऑलवेज काय असणार तुमच्याकडे? सिंगल बॉन्ड असते. हे डोक्यात फिट करून ठेवा. अल्कीन, अल्कीन मध्ये एक पेअर डबल बॉन्डची असते, एक पेअर डबल बॉन्डची. आणि अल्काइन, अल्काइन YNE म्हणल्यावर ट्रिपल बॉन्ड. आता लक्ष द्या, इथे एक एकच शेअर केलाय का? तर इथे ऑलरेडी 3 आहेत, याने बी ऑलरेडी 3 घेतलेत. किती कमी आहे? 1. म्हणून इकडे एक पेअर आहे, तिकडे एक पेअर आहे. इथं बघा 2-2 शेअर आहेत, किती कमी होते? 2. म्हणून वरती एक आहे, खाली कळते का? 2-2 शेअरिंग साठी ठेवलेत. पण इथं एकच शेअर केलता, कितीची कमी होती रे? 3ची. म्हणून बघा 1, 2, 3. इकडे बघा 1, 2, 3, कारण एक शेअरिंग मध्ये उरलेले 3 व्हॅलेन्सी रिकामे आहे ना, मग 3 टाकले. कळते? कळलं का? हा. सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. मेन ओपन चेन. ओपन चेनचे दोन टाइप, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड म्हणजे काय? जी फुल कॅपॅसिटी फुल फिल आहे, त्याच्यात पुढे भराची गरज नाही. अनसॅच्युरेटेड मध्ये कोण येते? अल्केन. कोण येते? अल्केन. दॅट इज सिंगल बॉन्ड. कसले बॉन्ड असते? सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड मध्ये दोन, अल्कीन आणि अल्काइन. कीन आणि काइन. कळते? मग अल्कीन मध्ये डबल बॉन्ड आणि अल्काइन मध्ये ट्रिपल. अल्काइन मध्ये ट्रिपल. कळलं? ही गोष्ट जेवढ्या लवकर समजते तेवढ्या लवकर तुम्हाला अख्खा चॅप्टर समजला. अख्खा म्हणतो मी, कारण ह्याच्यावर आहे नुसतं रेषाच मारल्याने वाटते, बट दीज आर नॉट लाईन्स. कळते का? फक्त रेषा नाही आहेत, याचं मिनिंग आहे. ते मिनिंग ज्याला कळालं त्यालाच कळते, नाहीतर उगा रेषा मारून जाते, कसं बी येते रेषा मारून गेला, अर्थ नाही. कळते का? त्याच्या मिनिंग समजलं पाहिजे तर त्याला व्हॅल्यू आहे. क्लिअर आहे? झाले हे ड्रॉ करा. केलं नसेल तर स्क्रीनशॉट मारा, लिहून घ्या, महत्वाचं आहे. आता खाली बीट टाका. अल्केन खाली टाका. हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड मध्ये लिहा. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड टाकले कारण नोट्स महत्वाचे येतात, टाइम टू टाइम लिहून घ्या. पुन्हा ज्याला प्रॉब्लेम होते, कळत नाही, जिथल्या तिथं जे ते क्लिअर करा. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स टाकलं, टाका. द हायड्रोकार्बन इन विच all 4 valencies of carbon
आर सॅटिस्फाईड बाय सिंगल बॉन्ड. कशाने सॅटिस्फाय केलेले असते? सिंगल बॉन्ड. बघितलं ना इथं सॅच्युरेटेड मध्ये काय? सिंगल बॉन्ड. बाय सिंगल बॉन्ड्स आर कॉल्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्यांना काय म्हटलं जाते? सॅच्युरेटेड. झालं? हे समजून घ्या. ENE, ANE आणि YNE फरक आहे. कळते? हा. नेक्स्ट अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड हा चॅप्टर 11, 12 साठी तर लय महत्वाचा आहे. त्या हिशोबानेच आपण घेतोय, कारण पुढं काय प्रॉब्लेम यायला नकोय. पुढं पोरांना कळतच नाही काय अल्कोहोल कधी बनवायचं आणि काय आणि काय. हा. हायड्रोकार्बन हॅव्हिंग डबल बॉन्ड. हायड्रोकार्बन हॅव्हिंग डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. डबल किंवा ट्रिपल. एक तर डबल आहे किंवा ट्रिपल आहे, दोन्ही पैकी एक कुठलाही. डबल और ट्रिपल बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम्स. बिटवीन टू कार्बन ॲटम्स, दोन कार्बनच्या मध्ये. आर कॉल्ड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. त्याला काय म्हटलं जाते? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. झालं? पुढं जनरल फॉर्म्युला टाका. जनरल फॉर्म्युला. जनरल फॉर्म्युला कोणासाठी आहे? अल्केनसाठी. कोणासाठी आहे? अल्केनसाठी. दिसणार ना पुन्हा? अल्केनसाठी. अल्केनसाठी. अल्केनसाठी जनरल फॉर्म्युला लक्ष द्या. CnH2n+2. अल्कीन साठी CnH2n आणि अल्कीन साठी CnH2. H2n-2. लक्ष द्या. हा कुणाचा आहे? हा अल्केनसाठी. अल्केनसाठी काय आहे? CnH2n+2. या फॉर्म्युल्याने आपल्याला अल्केनचे तुमचे जे सगळे ऍटम्स आहेत, सगळे कंपाऊंड्स आहेत ते भेटतील अल्केनसाठी. पुन्हा अल्कीनसाठी CnH2n म्हणजे लक्ष द्या, 2 कमी झाले. इथं बघा +2 होतं, इथं +2 गायब झाले. पुन्हा जे आहे त्याच्यात इथं -2 आहे. कळते का? CnH2n-2 जे आहे त्याच्यात अजून 2 कमी झाले. कळते? 2 ऍटम्स काय वाले? 2 कमी वाले हायड्रोजन्स. कळते? 2 काय होते? कमी होते. आणि इथं हे क्लिअर ठेवा, हे 2 गोष्टी माहित असल्याच पाहिजेत. फॉर्म्युला आणि कंपाऊंड्स. फॉर्म्युला आणि कंपाऊंड माहितीच असलं पाहिजे. अल्केन म्हणलं की सिंगल बॉन्ड. अल्केन म्हणलं की सिंगल बॉन्ड CnH2n+2. अल्कीन. अल्कीन म्हणलं की डबल बॉन्ड. अल्कीन म्हणलं की डबल बॉन्ड CnH2n. अल्काइन. अल्काइन म्हणलं की ट्रिपल बॉन्ड. अल्काइन म्हणलं की ट्रिपल बॉन्ड CnH2n-2. फॉर्म्युला डोक्यात पाहिजे, क्लिअर पाहिजे, पुन्हा प्रॉब्लेम नकोय. क्लिअर आहे? लिहून घेतलंय का? लिहून घ्या. लिहिलं नसेल तर लिहा, स्क्रीनशॉट घ्या वाटलंस. हा, झालंय तुमचं? तुम्ही लिहिले का? तुमचं झाले? हा, लिहा मग लोक. लिहिले? हा, हे कळालं का? आता फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे. अल्केनचा काय आहे शुभ? हा हा CnH2n+2 अल्केन साठी. अल्कीनला शंभो हा फक्त H2n. 2 काय होणार आहे? कमी होणार आहे. सांगा आता अभि. अल्काइन साठी
हा -2 म्हणजे एक गोष्ट नोटीस केली तर कळलं तुम्हाला, प्रत्येक मध्ये 2-2 ऍटम्स काय व्हाले, कमी व्हाले, 2-2 काय होते, कमी होत चालले. क्लिअर आहे. खाली एक स्टार करून पॉइंट लिहा, महत्वाचं आहे. जनरली unsaturated compounds are more reactive. Unsaturated compounds are more reactive than saturated compounds. जे सॅच्युरेटेड पेक्षा अनसॅच्युरेटेड काय आहेत, मोर रिएक्टिव्ह आहेत. काय आहेत, मोर रिएक्टिव्ह. एक टेबल बनवा. सगळ्यात महत्वाचं आहे. याचे त्याचे रूट वर्ड्स लक्षात ठेवा. पहिल्यासाठी आहे मेथ, नंतर एथ, प्रॉप, ब्यूट, पेंट, हेग्ज, हेप्ट, ऑक्ट, नॉन आणि डेक. क्लिअर आहे. हे सगळे याचे रूट वर्ड्स आहेत. रूट वर्ड्स पासून आपल्याला मेन आता 3 गोष्टी बनवायच्या असतात. कळते, अल्केन, अल्कीन आणि अल्काइन. पहिला काय समजा अल्क एन, थांबा पहिला इथं वेगळं, अल्केन. सेकंड आहे समजा अल्काइन. थर्ड आहे अल्काइन. 1 बाय 1. आता बघा अल्केन, ANE, रूट वर्ड विसरू नका. इथं काय असणार आहे, ENE, लास्टला YNE. कळते. आता फक्त तुमचे रूट वर्ड्स असतील, रूट वर्ड्स आहेत तर तुम्ही हे सगळे बनवू शकताय, काही प्रॉब्लेम येत नाही. 1 बाय 1. आता अल्केन कळते का, रूट वर्ड तुमच्याकडे आहे, फक्त पुढं अल्केन ग्रुप लिहितो म्हणजे पुढं ANE लावायचं. अल्किन ENE आहे, तुमचा रूट वर्ड फिक्स आहे, त्याच्या पुढे फक्त काय लावणार आहे, ENE. इथं वाईन, अल्काइन कळते, जो तुमचा रूट वर्ड आहे त्याला पुढे काय लावायचं, फक्त YNE. कळते का, अवघड आहे का? हा, जरी तुम्हाला अवघड दिसते, काही अवघड नाही, पण तुम्हाला कंडिशन आहे की हे माहित असलं पाहिजे. हे बाय हार्ट लक्षात ठेवा. काय, 1 कार्बन मिथेन, 2 कार्बन इथेन, इथ. रूट वर्ड लक्षात ठेवा. आता इथेन मिथेन तो नंतरचा, फक्त एवढं लक्षात ठेवा. 1 कार्बन मेथ, 2 कार्बन इथ, 3 कार्बन प्रोप, 4 कार्बन बट, 5 कार्बन पेंट, 6 हेग्ज, पुढं 7 ला हेप्ट, 8 ला ऑक्ट, 9 ला नॉन, 10 ला डेक, 10 ला डेक. कळते, हे लक्षात आलं पाहिजे. मीथ, एथ, प्रॉप, ब्यूट, पेंट, हेग्ज, हेप्ट, ऑक्ट, नॉन आणि डेक. कळते, हे रूट वर्ड आले. पुढे काय अवघड काम नाही, पुढे फक्त शब्द लावायचे, काही विषय नाही. आता मला पहिला अल्केन ग्रुप बनवायचा आहे. मी काय करणार, फक्त मिथ,
एन कळते, मिथेन. पुढं मला अल्किनचा ग्रुप बनवायचा आहे. अल्किन बनवायचा आहे, काय लिहिणार? मिथ इन, इयनी. पुढं मला पुढचा ग्रुप आता सांगा, अल्काइनचा आहे. अल्काइनचा काय लिहिणार आहे? मिथाइल. मिथाइन. अवघड आहे का? कळते? तर हा टेबल तुम्ही बनवू शकताय. हा बनवा मग पटपट. हा मग आत्ताच की, आत्ताची गोष्ट आत्ताच शिकायची, उद्यावर न्यायची नाही. जिथं क्लिअर होते तिथंच क्लिअर करायचं. आज होते असेल तर उद्या कशाला न्यायचं त्याला? इथाइन बनवा पटपट. तुम्ही माणसाला एवढं लागणार नाही, लागू न लागू आपल्याला बनवणं काम आहे. कळते का? बनवल्याशिवाय येत नाही. इथेन, प्रोपेन. इकडे काय असणार आहे? इथिन, प्रोपिन. वन बाय वन घ्या. ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नॉनेन आणि डेकेन. कळते? हे झाले अल्केनचा ग्रुप. हा कुठला झाला? अल्केनचा. पुढं अल्किनचा. अल्किन मध्ये सेम काय लावणार आहे? फक्त इयनी लावणार आहे. ब्युटीन, पेंटीन, हेक्झिन. आवड आहे का? लक्ष द्या. पुढचा येऊन काय तर असले भाषा बोलून जाते, आपल्याला वाटतं लय हुशार आहे. हुशार बिशार नाही. कळतंय का? आपल्याला बी ती येतेच, फक्त आपण शिकलेलं नसते. आता काल बघितलेलं क्लोरोमिथेन. नाव अवघड वाटते. अवघड आहे का? ती कसं आलं कळलं तर काय अवघड नसते. आता मगाशीच बघितलं सायक्लो हेक्झेन. हेक्झेन का तर 6. आता कळालं का ते 6 का होतं? कारण कार्बन किती त्याच्याकडे? 6 आहे. कळतं का? सायक्लो म्हणजे सायकल आहे, आणि हेक्झेन म्हणजे कुठला ग्रुप होता? तो अल्केनचा ग्रुप होता. कुठला होता? अल्केन. हेक्झेन होता ना, म्हणजे कुठला ग्रुप आहे? अल्केनचा. आणि सगळे सिंगल बॉन्ड होते ना. आता कळालं का ते मगाचा? ऑक्टीन. हा नाही, भरपूर असतात पुढे. आपल्याला सध्या 10 शिकायचे. नॉनिन आणि पटपट बनवलं काय? सगळा टेबल बनवा. डेकिन. क्लिअर आहे? मलाच वेळ लागला का? तुम्ही फास्ट निघाल माझ्यापेक्षा. हा इथं काय असणार? ब्युटीन, पेंटाइन, हेक्साइन, हेप्टाइन. पुढं ऑक्टाइन, नॉनाइन आणि डेकाइन. राहू द्या, असू द्या. हा डेकाइन. हा क्लिअर आहे? तर टोटल एवढे ग्रुप आहेत. लक्ष द्या. हा काय आहे? सॅच्युरेटेड. हे दोन अनसैचुरेटेड. इसमें क्या होता है? सिंगल बॉन्ड. इन दोनों में हाँ फक्त हाँ अल्कीन मध्ये डबल बॉन्ड, अल्काइन मध्ये ट्रिपल बॉन्ड. क्लियर आहे? हाँ सगळं लक्षात आलं. रूट वर्ड मेन आहे. रूट वर्ड इसको ना भूलो, हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. हे आलं तर इकडं येणार आहे. कधी सांग बरा, सांगा जरा. मेथ, एथ, प्रॉप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नॉन आणि डेक. कळतंय? एवढं आलं की पुढे फक्त हा महिन्याने जायचे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. हा चालतंय तसं, काय विषय नाही. हा महिने तेवढे नीट लक्षात. आता जानेवारी फेब्रुवारी आणू नका म्हणजे झालं. हा कळतंय? हे रूट सिरीज लक्षात आली. पुढचे तुम्ही बनवू शकता. क्लिअर आहे? यात काय डाऊट? आता लिहून घेतले? लिहून घ्या. न लिहिलेली स्क्रीनशॉट घ्या वाटलं. ठीक आहे? हे महत्वाचं आहे. हे आल्याशिवाय पुढे जाता येत नाही. बघ किती झालं लेक्चर बघ. राहू दे. कळाले ना?
ठीक आहे, आता पुढचं अल्केन, अल्काईन आणि अल्केनच्या ग्रुपचे स्ट्रक्चर्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.